हे गाईज, नालंदा युनिव्हर्सिटीची स्थापना 5th सेंचुरीमध्ये कुमार गुप्ता यांनी केली होती. नालंदा युनिव्हर्सिटी ही वर्ल्ड्स फर्स्ट रेसिडेन्शियल युनिव्हर्सिटी म्हणून ओळखली जाते, कारण तेथे हजारो बौद्ध भिक्षू, गुरु, शिक्षक यांच्या राहण्याची निवासी सोय होती. नालंदा युनिव्हर्सिटीचं खरं वैभव आहे तेथील लायब्ररी होती, जिचं नाव धर्मगंज असं होतं. या लायब्ररीमध्ये 90 लाखाहूनही अधिक धर्मग्रंथे, वेद, हस्तलिखिते, उपनिषदे असल्याचे पुरावे आहेत. नालंदा युनिव्हर्सिटी ही त्या काळामध्ये 3 बहुमजली इमारतींमध्ये बांधण्यात आली होती, ज्यांचं बायफर्गेशन रत्नरंजक, रत्नसागर आणि रत्नोदधी या नावे केलं जातं. सो क्वेश्चन इज दॅट हाव वी लॉस दी ओशन ऑफ नॉलेज. ते असं की नालंदा युनिव्हर्सिटीवर एकूण 3 आक्रमणे झाली. त्या 3 आक्रमणांपैकी पहिल्या 2 आक्रमणांमधून नालंदा युनिव्हर्सिटी पुन्हा रिबिल्ड करण्यात आली होती. पण तिसरं आक्रमण जे बख्तियार खिलजी यांनी केलं ते अत्यंत विघातक ठरलं, कारण तिसऱ्या आक्रमणामध्ये नालंदा युनिव्हर्सिटीला पूर्णपणे आग लावण्यात आली आणि नालंदा युनिव्हर्सिटी जळून खाक झाली. त्यामध्ये असणाऱ्या पुस्तकांमुळे नालंदा युनिव्हर्सिटी सतत 3 ते 6 महिने जळत असल्याचे सांगितले